मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये कोणी नुकतंच 10वी पास आउट झालं असेल तर नक्की शेअर करा, कारण की महाराष्ट्र सरकार महाज्योती यांच्यातर्फे मोफत टॅबलेट दिला जातोय। अशा प्रकारचा टॅबलेट असतो। खासियत अशी आहे की टॅबलेट सोबत दररोज तुम्हाला 6 GB इंटरनेट सुद्धा फ्री दिलं जातं। दरवर्षी ही महाराष्ट्र सरकार स्कीम आणत असतो। खास करून तुम्ही यापैकी कुठलीही एक्झामची तयारी देताय, कारण की 10वी पास झाल्यानंतर तुम्हाला एक्झामची तयारी द्यावी लागते, मग त्याच्या पूर्व तयारीसाठी तुम्हाला मदत म्हणून हा टॅबलेट दिला जातो। मग अप्लाय करायची शेवटची तारीख काय, कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, अप्लाय कसं करायचं, सगळा फॉर्म तुम्हाला भरून दाखवतोय, जेणेकरून तुम्ही अप्लाय करून मोफत टॅबलेट मिळू शकताय। असे भरपूर सारे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय, त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। मित्रांनो, तुम्ही ते स्क्रीनवर बघू शकताय, महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच महाज्योती यांच्यातर्फे वेगवेगळ्या स्कीम वर्षभरात राबवले जातात, जे की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या अंतर्गत येते। आणि तुम्ही ते बघू शकताय भरपूर सारे, म्हणजे बघा पुस्तक संच वाटप नोंदणी अर्ज हे पण सुरू आहे। त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय JEE नीटची परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी पण आहे। आणि तुम्हाला जर मोफत टॅबलेट पाहिजे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा फॉर्म आहे। अनेकांना मे बी हे फेक वाटू शकताय, पण तुम्ही ते बघू शकता ही गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे। अनेक जणांनी मागच्या वर्षी अप्लाय केलं आणि दरवर्षी सगळ्यांना हे मिळत असतात। सगळ्यात आधी आपण परिपत्रक बघून घेऊ। तुम्ही ते बघू शकताय, महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यातर्फे हे अपडेट आलंय। जसं की तुम्ही बघू शकताय, तुम्ही यापैकी कुठलीही एक्झामची पूर्वतयारी करताय त्यासाठी तुम्हाला काय दिलं जात आहे, मोफत टॅबलेट। तुम्ही ते वाचू शकताय, ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB पर डे इंटरनेट डेटा पुरवण्यात येईल। त्यामुळे हा जो टॅबलेट तुम्हाला मिळणार आहे, 6 GB इंटरनेट मिळणार आहे, नक्कीच त्याचा शिक्षणासाठी उपयोग करा। खास करून ज्यांची परिस्थिती नाही आहे, जे स्ट्रगल करतायत त्यांच्यासाठी बेस्ट असणार आहे। जसं की तुम्ही बघू शकता, इथे दिले राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जमाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE नीट MHT CET बॅच 2025-27 च्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे। म्हणजे तुम्हाला इथे प्रशिक्षण सुद्धा दिलं जात आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येते। त्यांना तिथे मोफत टॅबलेट व 6 GB इंटरनेट मिळणार आहे। ओके, मग यामध्ये कोण कोण अप्लाय करू शकते, तर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा आहे तर सगळ्यात पहिले तुम्ही कोण पाहिजे, महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे। ओके, त्यानंतर विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त, भटक्या जाती जमाती तसेच विशेष प्रवर्गातील असावा। ओके, तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा किंवा असावी, म्हणजे मेल फिमेल बोथ इथे अप्लाय करू शकताय। 2025 मध्येच तुम्ही 10वी पास आउट झालेले पाहिजे। 24 मध्ये झाले असेल तर मागच्या वर्षी अप्लाय करायला पाहिलं होतं। नसेल अप्लाय केलं तर चॅनल सबस्क्राइब करून टाका, म्हणजे असे अपडेट तुम्हाला मिळत राहतात आणि तुम्ही अप्लाय करू शकताय। विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। तुम्ही आर्ट्स करताय, कॉमर्स करताय तर नाही, तुम्ही विज्ञान शाखेत प्रवेश घेतलाय तरच तुम्हाला मिळणार आहे। ओके, मग कुठले कुठली कागदपत्रे लागणार आहेत ते पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे। जसं की बघू शकताय, सगळ्यात आधी तुम्हाला आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचं प्रमाणपत्र, वैद्य नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, 10वीची गुणपत्रिका, म्हणजे आता 10वी पास आउट झाले, किती मार्क पडले ते, 11वीत प्रवेश घेतलाय मग प्रवेश घेतल्याची जी पावती आहे ती लागणार आहे, म्हणजे विज्ञान शाखेत प्रवेश घेतलाय ती पावती, दिव्यांग असाल तर ती पावती आणि अनाथ असाल तर त्याचा दाखला, हे सगळे डॉक्युमेंट लागणार आहे। कोण कोण अप्लाय करू शकते, कोणाला किती आरक्षण आहे तर बघू शकताय, OBC 59%, VJA, NTB, NTC, NTD आणि SBC ज्यांना कशा प्रकारे आरक्षण आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, म्हणजे कोणाला किती मिळणार आहे टॅब त्यानुसार तुम्ही ते बघू शकताय। ओके, महिलांसाठी 30% जागा आहे, दिव्यांगाकरता 4 आणि अनाथांकरता 1% जागा इथे आरक्षित आहे। आता अर्ज कसा करायचा, तर बघा ही वेबसाईट आहे, यावरून आपल्याला अर्ज करायचा आहे। कसं करायचं ते पण मी तुम्हाला दाखवतोय, त्याआधी समजून घ्या। ॲप्लिकेशन फॉर यासाठी आपण जे करतोय त्यावरून आपल्याला अर्ज करायचा। अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती 31 मे असणार आहे, म्हणजे अजूनही 10 ते 12 दिवस आपल्या हातात आहे। आपण इझिली फॉर्म भरू शकतोय। पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, ऑनलाईनच अर्ज भरायचा आहे।
जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे, स्वीकारणे सगळे अधिकार महाज्योतीलाच राहील. आपण फक्त आपला एक फॉर्म भरून द्यायचा, आशेवर बसायचं. जर आपला नंबर लागला तर आपल्या टॅबलेट 6 GB इंटरनेट मिळून जाईल. कारण की कॉम्पिटिशन भरपूर जण अप्लाय करतात, जे इलिजिबल आहे किंवा पात्रतेत बसतात त्यांचं इथे सिलेक्शन होतं आणि त्यांना ते मिळतं. आता अप्लाय कसं करायचं तर इथे बघा दिले रजिस्ट्रेशन लिंक, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा मोबाईल व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाका, त्यानंतर OTP येईल, तो OTP टाकून इथे सबमिट यावर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज आपल्यासमोर ओपन होतं. मग तुम्ही कशासाठी अप्लाय करताय, मग तुम्ही MSCET साठी अप्लाय करताय तर MHT CET तुम्हाला ते टाकून घ्यायचं आहे, किंवा नीटसाठी JEE साठी जे करताय ते. त्याच्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, मिडल नेम, लास्ट नेम टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गार्डियन नेम तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. जेंडर मेल आहात फिमेल आहात ते टाकून घ्यायचं आहे. जन्मतारीख इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही डिसेबल वगैरे आहात का ते येस नो जे पण असेल ते तुम्हाला ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर संस्थात्मक आहात, संस्थाबाह्य आहात, त्याच्यानंतर अपंग असाल तर दृष्टीहीन काय जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सोशल कॅटेगरी यापैकीच तुम्ही पाहिजे OBC, VJ, त्याच्यानंतर NTB, NTC, NTD आणि SBC यापैकी जे आहे तेच अप्लाय करू शकताय. बाकीचे अप्लाय करू शकत नाही. का? कारण की बघा ही खास करून त्यांच्यासाठी योजना आहे. बाकीच्यांसाठी पण वेगवेगळ्या योजना येत असतात, स्कॉलरशिप येत असतात. त्यावर पण तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, ते पण व्हिडिओ बनवेल. पण खास करून हे जे कॅटेगरीत नेतात त्यांच्यासाठी ही मोफत टॅबलेट योजना आहे. ओके. त्याच्यानंतर यामध्ये तुमची कास्ट कुठली आहे ती तुम्ही ते सिलेक्ट करू शकताय. जी पण असेल त्यामधून तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायची. ओके. नॉन क्रिमिनल आहात का तर यावर क्लिक करायचं आहे. आधार नंबर, नॅशनॅलिटी इंडियन आहात सिलेक्ट झालेली आहे. डोमिसाईल आहेत का तर कुठल्या जिल्ह्यातला आहे, धुळे वगैरे, नागपूर, नाशिक, नांदेड जिथला पण असेल तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर डोमिसाईल कुठला आहे, नागपूर, धुळे, अमरावती जिथला असेल तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा ॲड्रेस तो टाकून घ्यायचा आहे. तुम्ही शहरातले आहात, रुरलमधून आहात ते टाकून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट, म्हणजे ॲड्रेस तुमचा जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. परमनंट ॲड्रेस सेम असेल तर यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर आला आहे, ईमेल ॲड्रेस टाकून सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर सेकंड पेजवर तुमचं क्वालिफिकेशन डिटेल्स मागितलं आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. म्हणजे 10वी पास आहात, कुठल्या स्कूल्समधून, कुठल्या बोर्डमधून, पासिंग इयर 2025च असलं पाहिजे. टोटल मार्क किती पडले, त्याच्यानंतर किती टक्के पडले ते टाकून सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे. तेव्हा भरपूर सारे डॉक्युमेंट आहे, जसं की तुमचा फोटो, पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, सिग्नेचर लागणार आहे, कॅन्डिडेटचं आधार कार्ड लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, नॉन क्रिमिनलचं लागणार आहे, SSC मार्कशीट, 11वी बोनाफाईड सर्टिफिकेट म्हणजे 11वी जे ॲडमिशन घेतलं आहे त्याचं सर्टिफिकेट, त्याच्यानंतर ॲडमिशन पावती, डोमिसाईल सर्टिफिकेट हे तुम्हाला अपलोड करायचे. अपलोड कसं करायचं तर चूज फाईल म्हणायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये जिथे पण तुम्ही ते फोटो काढून ठेवले आहे ते इथून सिलेक्ट करून अपलोड इमेज म्हणायचं आहे. म्हणजे तुमचा फोटो अपलोड होणार आहे आणि सगळं केल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे. तर अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकताय. त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये कोणी इथे एलिजिबल असेल तर नक्की शेअर करा, कारण की टॅबलेट चांगला मिळतो, इंटरनेट पण मिळत आहे, जेणेकरून ते त्यांच्या एक्झामची तयारी चांगल्या प्रकारे करू शकताय. त्यामुळे शेअर करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.